बाकी याच्यात मला काही काल लोकांनी आवाज येतोय सगळ्यांना. तर सगळ्यांना आवाज येतोय. हा ठीक आहे. तर मला काही जणांनी काल प्रश्न टाकले होते किंवा या विषयावर बोलावं, तर त्या दृष्टीने पितृदोष कुंडली काय असते असे 3 ते 4 जणांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले. त्याविषयी बोला म्हणे आणि आम्हाला थोडक्यात सांगा. तर आज तो विषय मी घेतो, कारण मी पूर्वी एक त्याच्यावर पोस्ट पण लिहिली होती सोशल मीडियावर. काही बऱ्याच लोकांनी वाचली पण ती आणि चांगले कॉमेंट्स पण दिले. तर पितृदोष कुंडली काय आहे, पितृदोष काय असतो? तर भारतीय आपल्या अध्यात्मशास्त्रात पितृदोषाचं फार मोठं एक महत्व त्यांनी सांगितले, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा. जर आपले पितर तृप्त असतील तरच त्या असणाऱ्या पिढ्यांना जीवनात फार मोठी प्रगती साधता येते किंवा जीवनात ते मोठी प्रगती करतात, असं हे शास्त्र आहे. त्यामुळे पितरांचा जर चांगला उद्धार झाला असेल आणि त्यांचे संपूर्ण आशीर्वाद त्या कुटुंबाला असतील तर ते लोक जीवनामध्ये मोठी प्रगती करतात, असं एक हे ज्योतिषशास्त्रात त्याचं महत्व आहे. त्यामुळे पितृदोषाची आपली कुंडली आहे का याचा आपण आधी एक प्रकारे थोडक्यात अभ्यास करून घ्यावा तज्ञ ज्योतिषाकडून. आणि तसं असेल तर पितृदोषात मग कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या सध्याच्या जीवनात ज्या काही चिंता आहेत, ज्या काही काळजी आहेत, कोणत्या स्वरूपाच्या असतात. काहींना आर्थिक चिंता असतात, काहींना आपल्या संततीविषयक चिंता असतात, वंशवृद्धी होत नाही, एखाद्यांना मुलंच होत नाही, कोणाला मुलं होतात तर मुलीच होतात, मुलाची इच्छा असून मुलगा होत नाही. अशा प्रकारच्या विवंचना जीवनात निर्माण होतात, आर्थिक प्रगती होत नाही किंवा जीवनामध्ये प्रमोशनल गोष्टी लवकर मिळत नाही, म्हणजे क्षमता आणि आपल्या प्रकारची लायकी असून. तर पितृदोषात्मक गोष्टी आणि प्रगती आणि समृद्धी ही पितृदोष जर असेल तरी बऱ्याच वेळा थांबून राहते, अडचणी आपल्या कमी होत नाही आणि जीवनात सगळं असून पुढे जाण्यासाठी जी प्रकारचे अपेक्षित गोष्टी असतात त्या पुढे सरकत नाही. त्यासाठी मग पितृदोष आहे का, या पितृदोषावर जर तुम्ही उपाय केले तर पितरांच्या संबंधातल्या जे काही गोष्टी जर तुम्ही केल्या श्रद्धेने तर तुम्हाला जीवनामध्ये अनुभव चांगले येतात. पण आता हे कशावरून ठरवणार का पितृदोष आहे किंवा नाही? तर ह्या गोष्टी ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे आपल्या कुंडलीनुसार आपल्याला समजतात काही पितृदोषाची कुंडली आहे. आणि अशा पितृदोषाच्या कुंडली जर असेल तर त्याच्यावर उपाय जर तुम्ही केले तर अनुभव तुम्हाला हे 100% येतात आणि असणाऱ्या जीवनात अडचणी, चिंता, समस्या याचं निराकरण होतं. तर असे कोणते योग आहेत, ज्याला इच्छा असेल त्यांनी नंतर मला व्हॉट्सअपला पर्सनली त्याची कुंडली वगैरे पाठवावी, त्याच्यावर योग्य अभ्यास करून मी उपाय पण सांगेन. कारण सगळ्यांचेच उपाय सारखे नसतात. ज्योतिषशास्त्रामध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र असे 3 माध्यमातले उपाय ऋषीमुनींनी आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलेले. त्यामुळे ग्रहस्थिती, त्याचं दशवर्ग साधन, त्याची अंशात्मक स्थिती या सगळ्यांचा विचार करून ते सांगावं लागतं आणि प्रत्येकाची कुंडली त्या बाबतीत वेगळी असते. पण पहिली ती पितृदोषाची आहे का, त्याविषयी काय आहे, त्याचे काय सिद्धांतानुसार त्याचं कसं विवेचन करता येईल, तर ते आज मी तुम्हाला सांगतो. की आता ज्याला थोडंफार ज्योतिषशास्त्रातलं नॉलेज असेल, ज्ञान असेल तो हे समजू शकतो, पण ज्यांना नसेल त्यांनी मला नंतर पर्सनली मेसेजवर विचारावं किंवा मग ते अभ्यास करून मला सांगता येईल. तर काय अशा गोष्टी असतात का जे पितृदोष दाखवतात कुंडलीत? तर लग्न कुंडलीत धन, षष्ठ, अष्टम आणि व्यय हे 4 स्थान सांगितलेले. धनस्थान, नंतर षष्ठ स्थान, अष्टम स्थान आणि व्ययस्थान हे 4 ग्रह महत्वाचे, 4 स्थान महत्वाचे असतात. याच्यात जर राहू असेल, राहू हा आपला पितृदोष दाखवतो. तर या 4 स्थानात कुठेही राहू असेल, आता त्याच्यात किती डिग्रीवर आहे, किती अंशावर आहे, त्याच्या बाकीच्या ग्रहांशी काय अंशात्मक योग आहे, हा सगळा विषय डोक्यात घ्यावा लागतो. पण तरी एक जनरल ओव्हरऑल द्वितीय म्हणजे धनस्थान, द्वितीय, षष्ठ, अष्टम आणि व्यय हे 4 स्थान जे आहेत याच्यात जर राहू असेल तर पितृदोष निर्माण होतो. हा एक सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत माझं जे पुस्तक एक मी लिहिलंय, कुंडली शास्त्र आणि भाग्य, एक जवळपास 450 पानांचं एक पुस्तक आहे. हे आपण जरूर मागवावं. याच्यात याचं सगळं विवेचन मी तसं केलंच आहे. हे कशा पद्धतीने करायला, आणि हे अभ्यासकांना फार उपयुक्त पुस्तक आहे कारण त्याच्यात सगळे विषय मी घेतले मोरवर. तर हे एक सिद्धांत आहेत की लग्न कुंडलीमध्ये धन, षष्ठ, अष्टम आणि व्ययस्थानात राहू असेल तर पितृदोष निर्माण होतो. दुसरा सिद्धांत काय, अष्टमात आणि व्ययस्थानात गुरु असेल तर पितृदोष बनतो. आपण म्हणतो गुरु तर शुभ ग्रह आहे, पण तसं नाही. गुरु जरी शुभ असेल तरी तो अष्टम स्थानात असेल आणि व्ययस्थानात असेल तर तो पितृदोषकारक असतो. त्यामुळे त्या दृष्टीने मग पितृदोषाचे उपाय त्या कुंडलीनुसार काय आहेत ते तज्ञ अभ्यासकाकडून अभ्यासून आपण ते करावे. पितृदोषाचे सगळे उपाय सारखे नसतात. नुसतं नारायण नाग बली करा
किंवा नुसतं तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध करा म्हणजे झालं, तसं नसतं. ते तर गोष्टी आहेत, परंतु काही वेळेस काही दुसरे उपाय असतात, तंत्र मंत्र आणि यंत्रात्मक, ते पण करावे. तर एक दुसरा सिद्धांत असा आहे का अष्टम आणि व्यय हे स्थान, आता ज्यांना प्रायमरी अभ्यास आहे ते समजू शकते. अष्टम आणि व्यय या स्थानात जर गुरु असेल तर पितृदोषकारक असतो, तो पितृदोष आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि अष्टमात गुरु असेल आणि गोचरणी गुरु 12 वर्षांनी अष्टमात भ्रमण केलं त्यांनी, त्यावेळेस अपमृत्यू सुद्धा होतात. म्हणजे बघा, गुरुचं आपण म्हणतो गुरु शुभग्रह, पण असं नाही. ज्या वेळेस अष्टमात आणि व्ययात गुरु असेल आणि 13 वर्षांनी गुरु परत त्या राशीला येतो, कारण 13 महिने गुरु हा एक राशीत असतो. मग गोचर भ्रमणाने 13 वर्षांनी समजा अष्टमातून तो गेला तर त्यावेळेस काही अपमृत्यू सुद्धा घरात घडतो, किंवा वयातून जरी गेला तरी त्याच्यात अपमृत्यू पण घडतो. हा सिद्धांत आहे, हे सिद्धांत शास्त्रानुसारच्या गोष्टी आणि अशा अनुभवास येतात. आता त्याच्यात काही गोष्टी आहेत त्या आपण आता चेक करून घ्याव्या स्वतःच्या बाबतीतल्या, म्हणजे आपल्याला अनुभव येतो. पण हे सिद्धांत शास्त्र कधी असत्य नसतं, त्याचे 100% अनुभव जीवनात अनुभवच येतात. त्याच्यानंतर असं आहे, तिसरा सिद्धांत एक महत्वाचा आहे, महत्वाचे सिद्धांत आहे, फंडामेंटल्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ द पितृदोष असं म्हणता येईल थोडक्यात. तिसरं आहे की धनस्थानात मंगळ आणि राहू युती घराण्यात अनेक मृत्यू झाल्याचे दाखवते किंवा घडतात. राहू मंगळ हा अंगारक योग फार डेंजरस असतो किंवा फार त्रासदायक असतो. तो आता समजा तो कुंडलीमध्ये जर पितृदोषात्मक आहेच, आणि पितृदोषात्मक हा जर तुम्हाला दिसला किंवा हा धनस्थानात आहे मंगळ राहू युती, तर ती मंगळ राहू युती घरात कुटुंबात मृत्यू घडवते, असा एक अनुभव आहे. चौथा सिद्धांत काय, मंगळ राहू युती पितृदोष कारक म्हणून त्या संबंधितले काही सिद्धांत आपले पूर्वाचार्यांनी ऋषी मुनींनी मांडले. चौथा सिद्धांत काय, तर व्ययात मंगळ राहू असेल तरी सुद्धा चुलत घराण्यात मृत्यू होतात. म्हणजे याच्यात चुलत घराण्याचा सुद्धा विचार आहे. स्वतःच्या घरात असेल, अष्टमात असेल तर स्वतःच्या घराण्यात दिसतील, धनस्थानात असेल तर स्वतःच्या कुटुंबात दिसतील, व्ययस्थानात असेल तर आपले चुलत कुटुंब म्हणजे आजूबाजू जे नाते संबंधित आहेत चुलत, त्यांच्यामध्ये तुम्हाला ते अकाली मृत्यू दिसते. त्याचा पाचवा सिद्धांत असा सांगतो का नवमा स्थानात मंगळ राहू युती असेल तर अशा घराण्याला काही मुंजाचा त्रास असतो, म्हणजे अविवाहित कोणी पूर्वी गेला असेल त्या कुटुंबात, त्यामुळे त्याचा असणारा त्रास त्या कुटुंबाला होतो. नवमातले भाग्य जर मंगळ राहू युती असेल त्यांनी त्या संबंधितले उपाय केले तर मंगळ दोष नष्ट, पितृदोष नष्ट होतो. त्याच्यानंतर पुढचा सिद्धांत सहावा असं सांगतो की सूर्यासोबत राहू केतू कुंडलीत कुठेही असले तरी पितृदोष मान्य देतो, कारण हा ग्रहण दोष आहे. सूर्य जेव्हा रवी युक्त असेल तर असा अर्थ असा आहे का या व्यक्तीचा जन्म ग्रहण काळात झालेला आहे, +- 5 days, म्हणजे त्याच्या 5 दिवस आधी किंवा 5 दिवस नंतर ग्रहण असण्याची स्थिती असते. आणि त्या ग्रहण काळातला जन्म हा बऱ्याच वेळा आपल्याला जीवनात नैराश्य, अस्वस्थता, निगेटिव्हिटी देतो, आणि ते होऊ नये म्हणजे हा पितृदोष कारक आहे. त्यामुळे त्यामधले उपाय केले तर मनुष्याचं जीवन हे अधिक सुसह्य होतं. नंतर त्याच्यातला पुढचा सिद्धांत असं सांगितलेला आहे की चंद्रासोबत कुठेही राहू केतू असता पितृदोष निर्माण होतो आणि अपयश वाढतं. म्हणजे चंद्र बल राहत नाही, चंद्र किंवा शनी बरोबर आला किंवा चंद्र राहू बरोबर आला, चंद्र राहू युती ही पितृदोष कारक मानण्यात येते. एखाद्या गोष्टीला चंद्रबलच नसेल, म्हणजे कोणतेही काम सिद्ध होण्यासाठी दृष्टीने चंद्रबल असणं आवश्यक असतं, आणि ते जर नसेल तर पितृदोष आहेच, आणि त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. सगळे आयुष्यातले अडचणी आणि प्रसंग हे अडून बसतात आणि आपलं जीवन पुढे सरकत. त्यामुळे पितृदोष कारक मानण्यात येतो. चंद्र राहू युती ही कुंडलीत जर असेल कुठेही तर त्या दृष्टीने पितृदोष आहे असं लक्षात घ्यावं. त्या दृष्टीने उपाय केले तर थोडी पितृदोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि शुभत्व वाढतो आणि आपली कार्यसिद्धी अपेक्षित होण्यास मदत होते. त्याच्यानंतरचा एक सिद्धांत असं सांगतोय की वृषभ लग्नाच्या कुंडलीत शनी राहू युती पितृदोष दाखवतो. जसे चंद्र राहू आहे तशी शनी राहू युती सुद्धा आहे, आणि वृषभ लग्न असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्याच्यात शनी राहू युती कुठेही असेल ही पितृदोषाच्या दृष्टीने जीवनात त्या व्यक्तीला अनंत अडचण निर्माण करते. त्यामुळे कुंडलीही चेक करून घ्यावी आणि त्याप्रमाणे उपाय करा. उपाय हे केवळ त्याचं नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा असं नाही, बाकीचे पण असतात, महालय श्राद्ध हे आहेच, परंतु त्या रिलेटेड दुसरे पण गोष्टी असतात, त्या चेक करून घ्या. त्याच्यानंतर दशमातला राहू हा पितृदोष दाखवतो. पितृदोषाचं अजून एक कारण दशमातला राहू समजून घ्यायचं, काहीतरी पितरांचं संबंधित दोष आहे. कारण राहू हा पूर्वजन्माचे गोष्टी पण दाखवतो, म्हणजे पूर्वजन्म काय होता, ही व्यक्ती काय असेल. अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीत पूर्वजन्माचं फार मोठं महत्व हिंदू धर्मात.
पूर्वजन्मीचं काय कृत्य का त्याच्यामुळे त्याला हा जन्म प्राप्त झाला या संबंधितलं संपूर्ण विवेचन राहू करतो. आणि आपण राहूवरून पूर्वजन्माच्या अनुषंगानेच्या गोष्टी ह्या सांगू शकतो. जो तज्ज्ञ असेल तो सांगेल, सगळ्याच शक्य नाही, पण राहू हा पूर्वजन्म आपल्या बाबतीतला काय आहे, कसं आहे ते दाखवतो. त्यामुळे राहूचं इतकं महत्व आहे, कारण हा पितृदोष राहूच्या संबंधितलाच दोष आहे. राहू हा ग्रह कोणत्या स्थितीत आहे, कोणत्या कुंडलीतल्या योगांमध्ये आहे, हा सारासार विचार करून ते सांगावं लागतं. नंतर एक 10वा सिद्धांत महत्वाचा आहे, रविचंद्र युती म्हणजे अमावस्याला जन्म. अनेक लोकांचा लक्षात येतं का अमावस्याला जन्म झालाय, अमावस्याचा जन्म वाईट नव्हे, पण त्या दिवशीचा जन्म झाला तर त्या दिवशीचा जन्म हा अमावस्याचा पितृदोषकारक मानण्यात येतो. म्हणजेच पितृदोष या कुंडलीला आहे. मग त्या दृष्टीने त्यांनी काय केलं पाहिजे, त्यासाठी मग बाकीचे ग्रहयोगांचा साराच्या साकल्याने विचार करून दशवर्ग साधन कुंडली किंवा षडवर्ग साधन कुंडल्या बघून आपण त्याविषयी एक्झॅक्टली निवेदन देऊ शकतो का हे केलं पाहिजे. तर असं हे एक सिद्धांत शास्त्राप्रमाणे हे सगळ्या पितृदोषाच्या बाबतीतले 10 सिद्धांत हे आपल्या पूर्वाचार्यांनी महत्वपूर्ण स्थितीत मांडलेले. याचं कोणाला डिटेल्स पाहिजे असेल, ही पोस्ट मी एक बनवली होती सोशल मीडियावर पूर्वी, मी त्यांना अपेक्षा आहे मी मला पर्सनल व्हॉट्सअप करावा, त्यांना मी टाकेल आणि नंतर त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न असतील ते पण सांगेल. ते पितृदोषाचं हे मोठं एक महत्व या दृष्टीने आहे. अजून एक विषय आहे हा की मला कालच कोणीतरी सांगितलं का बाबा बऱ्याच वेळा एक प्रश्न होता की बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये सप्तमेश म्हणजे विवाहाच्या बाबतीतल्या गोष्टी आपण पाहतो, तर त्या दृष्टीने बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की शुक्र महादशा विवाहाला योग्य आहे. नॉर्मली शुक्र महादशा असे तेव्हा विवाह होतात, पण बऱ्याच वेळा असे अनुभव असतात का शुक्र महादशा होऊन गेल्यावर सुद्धा कधीतरी नंतर लग्न होतात. मग असं का, शुक्र आणि सप्तमेश याचा संबंध असताना लग्न का झालं नाही, असं एका व्यक्तीने मला काल डिटेल प्रश्न टाकला. तर त्यांना मी त्या दृष्टीने ते मला वाटतं आता आहे की नाही कल्पना, पण त्याचं उत्तर असं आहे की दशा महादशांचा विचार जरी महत्वाचा असला तरी कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र म्हणजे गुरुचं भ्रमण 13 वर्षाने दर 13 महिन्याने बदलत असतो गुरु, आणि 13 वर्षाने तो मूळ राशीत येतो. त्यामुळे जेव्हा तो गुरुचं भ्रमण चालू असेल तो शुक्राबरोबर काय योग करतो, नवपंचम योग करतो, लाभयोग करतो, हे जे शुभयोग मानण्यात येतात ते जर करत असेल तर त्यावेळेस ते मॅरेज होतं. नुसतं दशा महादशा चालू आहेत म्हणून लग्न होईल असं अजिबात नाही. त्या दशा महादशेत जर गुरु आणि शुक्र यांचे काही दृष्टीयोग किंवा नवपंचम योग, लाभयोग किंवा युतियोग असे काही झाले तर त्यावेळेसच या विशिष्ट व्यक्तीचं कुंडलीप्रमाणे मॅरेज होतं, कुंडली तशी योग असतील तर. ते काल मला विचारत होते, म्हटलं बा त्याचं उत्तर मी तुम्हाला उद्या सांगतो कारण काल समय संपला होता. तर हा एक त्याचा एक मोठा विषय आहे. तर त्यामुळे तो एक महत्वाचा विषय लक्षात घ्यावा की केवळ दशा आणि महादशा यांचा विषय नसतो. शुक्र आणि गुरु यांची कुंडली त्या विशिष्ट वर्षी योग आहे का झालेले, हे जर असतील तरच त्या वर्षी किंवा त्या विशिष्ट वेळेस व्यक्तीला कुंडलीमधले योग त्यावेळेस तसे असतील तरच त्यावेळेस त्या व्यक्तीला थोडक्यात सांगायचं म्हणजे लग्नाचा योग येतो किंवा विवाह योग येतो. शुक्रदशा आहे म्हणजे लग्न होईल असं नाही, शुक्राची अंतर्दशा आली म्हणजे लग्न होईल असं नाही. त्याच्यासाठी गुरु आणि शुक्र हे दोन ग्रहांचा फार मोठा परिणाम हा त्या विशिष्ट टायमाचं महत्व दाखवतो, आणि ते होणार असेल तरच तुमचं जीवन किंवा तुमचा विवाह हा होऊ शकतो असं हे त्या माध्यमातून सांगण्यात येतं. अशा हा एक प्रश्नाचं उत्तर होतं. आणि अजूनही काही प्रश्न मला काही लोकांचे येत असतात, परंतु आता सगळे प्रश्न घेऊ शकत नाही, तर त्या दृष्टिकोनातून जे मला पॉसिबल आहेत ते प्रश्न मी घेत असतो. तर अजून एक विषय आपण आज घेऊ किंवा काय केलं असताना आपल्याला जीवनामध्ये अधिक आपलं आत्मशक्ती वाढेल, कारण आत्मशक्तीचा सध्या विषय फार मोठा आहे. तो जर तुम्ही आत्मशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये सध्याच्या परिस्थितीत अत्यंत चांगले परिणाम अनुभवच येतील असं मी जे सांगत असतो त्या विषय आहे. आणि कालच कोणी मला परत विषय घेतला होता की बाबा प्रदोष व्रताविषयी सांगा. मी ऍक्च्युली याच्या पूर्वी याविषयी बोललेलो आहे, पण आता परिस्थितीनुसार काही गोष्टी असतात तर त्या काही प्रश्नांची उत्तर मी देतो. सगळेच प्रश्नांचं आज घेता येणार नाही, पण जे काही 5-7 प्रश्न आहेत ते मी घेतो कारण आपल्याकडे समय हा विषय आहे. आता मला काही लोकांनी काही अनुभवी तोडगे विचारले. आजचा पितृदोषाचा मुख्य विषय होता हा मी संपवलेला आहे, म्हणजे जो मुख्य आज आपल्या या आजचा विषय मला मनात होता आणि ज्यांनी मला विनंती केली की या विषयावर बोला तो विषय मी सांगितलेला आहे. त्याची एक पोस्ट पण आहे, ज्यांना इच्छा असेल त्यांना मी ती पोस्ट फॉरवर्ड करेल.
आता पुढचा आणि हाही विषय घेतला की दशा महादशांचं केवळ महत्व नसतं किंवा शुक्र अंतर्दशा किंवा शुक्र महादशाचं महत्व नसतं. शुक्र आणि गुरुचा त्या वर्षी जर काही नवपंचम योग, लाभयोग, युतियोग असेल तरच मॅरेज होतं, अदरवाईज नाही. ते चेक करून घ्यावं. आता अजून एक अनुभवी तोडगे आहेत. बऱ्याच लोकांनी मला विचारलं की बुवा एक एक विषय प्रश्न जे असतात त्या माध्यमातून का आमची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून काही उपाय सांगा. अनुभवी तोडग्यांमध्ये हा विषय, आर्थिक स्थिती कशी सुधारेल आमची, आम्हाला जरा सांगावं. तर प्रत्येकाच्या कुंडलीनुसार जरी विषय असले तरी काही ढोबळ मानाने काही गोष्टी आहेत का हे केल्या असताना त्याचा फायदा सगळ्यांना होतो. तर आता याच्यात काही पूर्वाचार्यांनी एक सोपा तोटका सांगितलाय. तोटके असतात ज्याला आपण तोडगे म्हणतो, तर सगळ्यांनी करावे. ऍक्च्युली एक्झॅक्ट उपाय हे कुंडली शास्त्रानुसारच बघावे. कुंडली शास्त्र हेच परफेक्ट आहे, पण तरी काही अनुभवी तोडगे जर केले तर काही वेळेस त्याचे काही परिणाम 50-60% तरी चांगले आहेत. तर ज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारावी असं स्वतःच्या वाटत असेल तर त्याने अमावस्येच्या आदल्या दिवशी बेलाच्या झाडाच्या मुळाशी हळद कुंकू अक्षता वाहून त्यांना आमंत्रण द्यावं. बेलाचं झाड आता तुम्हाला शोधावं लागेल कुठे, त्याची मुळी असते खाली, तिथे हळद कुंकू अक्षता व्हाव्या व आमच्याकडे संपत्ती आणि लक्ष्मीचं आगमन व्हावं अशी प्रार्थना करावी. साधा एक सिंपल आहे, तोडगा साधा. आणि दुसऱ्या दिवशी 12च्या सुमारास बेलाची मुळी तोडून तिला दूध आणि पाणी याची पूजा करावी आणि आपल्या घरात चिजरूट ठेवावी. आता बेलाची मुळी सापडणं सहज नाही. पहिली गोष्ट बेलाचं झाड सापडावं लागेल, पण तरी तुम्हाला मिळालं तर त्याची मुळी तुम्ही आदल्या दिवशी आधी त्याला आवाहन करा की आमच्याकडे तुम्हाला मी नेतो आणि तुम्ही आमच्या घरी. कारण वनस्पती शास्त्राचं फार मोठं महत्व आहे. कालच एक जण मला सांगत होते, तो कालचा विषय आपला नव्हता, कार्यास पुढे कधीतरी बोलू. पण मुळीमध्ये मोठी शक्ती असते बेलाची, तर ती आपल्या घरात जर तुम्ही तिजोरीत ठेवली अमावस्येच्या आदल्या दिवशी, आणि अमावस्येच्या दिवशी न्यायची, कारण अमावस्या लक्ष्मीपूजन आपण अमावस्येला करतो. अमावस्या ही लक्ष्मीदायक मानण्यात येते एका दुसऱ्या विशिष्ट अर्थाने. तर बेलाच्या झाडाची मुळे अमावस्येला दुपारी 12 वाजता घरी आणावी, ती लक्ष्मीदायक असते. आदल्या दिवशी तिची पूजा करून घ्यावी माहिती असल्यास, नंतर तोडावी, कारण शेवटी ते आपण वनस्पतीला तोडणार आहोत. आधी माफी मागून मग आपल्याकडे आज लक्ष्मीची आवश्यकता आहे म्हणून आपण न्यावी अमावस्या. तिजोरीत ठेवावी. तुम्हाला अनुभव येईल, तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू ही सुधारते आहे आणि त्याचे एक चांगले अनुभव तुम्हाला प्राप्त होतात. नंतर एक अनुभवी तोडगा आहे की बुवा उधारी वसूल होण्यासाठी अडकलेले पैसे आमचे आहेत. पुष्कळ लोक हल्ली फसलेले आहेत बिचारे, वेगवेगळ्या स्कीमा येतात आणि इनसिक्युअर्ड किंवा स्कीमांमध्ये लोक पैसे गुंतवतात आणि पैसे बुडाले किंवा ती कंपनीच बंद पडली, डायरेक्टर पैसे घेऊन पळून गेले, किंवा भिशा असतात मोठ्या मोठ्या, त्या पण डायरेक्टर पैसे घेऊन पळून जातात किंवा अडकून बसतात. पैसे कोणाला दिले तो देतच नाही. आता मला अनेक लोक विचारतात का गुरुजी उपाय काय. कुंडली हा विषय जरी असला तरी सुद्धा काही अनुभवी तोडगे आहेत. हे अनुभवी तोडगे आहेत, म्हणजे अनेकांनी केल्याने त्यांना अनुभव चांगले आहेत म्हणून हे सांगायचे. तर उधारी वसूल होण्याच्या दृष्टीने परत तेच आहे. अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या 11 बिया, लक्षात घ्या, लाल मिरची असते ती काढावी लागेल, त्याच्या 11 बिया. हे फार स्पेसिफिक आहेत गोष्टी. हे तुम्हाला श्रद्धा असेल तर करावे, अदरवाईज मग कुंडली म्हणून काय असेल ते उपाय करावे, पण असेल श्रद्धा तर जरूर करावं. अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या 21 बिया या पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं. सूर्याकडे बघ ते बिया त्याच्यात टाकायचे, लाल मिरची काढायची, बिया त्या पाण्यात घ्यायच्या आणि सकाळी अमावस्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं. देवाला प्रार्थना करायची, आमची उधारी जी तुला दिलेली कोणाला त्याचं नाव घ्यायचं, तिने परत द्यावी, असं आपण देवाला प्रार्थना करायची. तुम्ही अनुभव घ्या, दर अमावस्येला हा एक प्रकार करा. एक साधारण 5-6 अमावस्यात तुम्हाला अनुभव येईल. दर अमावस्येला लाल मिरचीच्या बिया पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य द्या. सकाळी सूर्योदय होतो ना त्यावेळेस, अर्घ्य 12 वाजता देत नाही, सूर्योदयाला देतात, एवढं लक्षात घ्या. आधी उठून तुम्हाला स्नान करून नंतर लवकर सूर्याला अर्घ्य द्यावा लागेल बियांचे. त्याच्याने उधारी वसूल होते. मोर ओव्हर काही लोकांना अनुभव आहे, थोडेफार पैसे वसूल झालेले आहेत, जिचा आपण स्मरणपूर्ती व्यक्ती आपले पैसे थोडे काय होईना देण्यासाठी तयारी दाखवते आणि मिळतं. अजून एक अनुभवी तोडगा आहे. हे प्रश्नांचं स्वरूप आहे, त्यानुसार एक एक मी सांगतोय. जे काही प्रश्न मला व्हॉट्सअपला आले. कुटुंब सुखी समृद्धी होण्यासाठी काय केलं पाहिजे. आता ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे कुंडलीनुसार सांगता येतच, पण तरी काय अनुभवी तोडगे आहे. तर काय करावं, हे अमावस्येचेच तोडगे सगळे. तर अमावस्या ही लक्ष्मीदायक आहे आणि अनेक गोष्टींना अनुभवी तोडग्यांना तिचा वापर करतात. तर कुटुंब सुखी आणि समृद्धी होण्यासाठी दर अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी काळे तीळ जे असतात ते आपण प्रत्येक व्यक्तीवरून
7 आणि 8 वेळा उतरून घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यावे. यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळते. काय ते असतं थोडं तर ते घ्यायचे. अमावस्येच्या दिवशी सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी. सूर्यास्ताचा समय हा साधारण 6 ते 7 असा असतो. जे सुखी समृद्धी म्हणून जे महत्वाचे लोक त्यांच्यावर 8 वेळा उतरवायचे आणि उत्तर दिशेला टाकून द्यायचे. त्यामुळे काही तिची काही बाधा वगैरे असेल निघून जाते. हा एक अनुभवी तोडगा आहे आणि कुटुंब सुखी होतं. बाधा वगैरे गेल्या तर मानसिक ताणतणाव कमी होतात, त्या कुटुंबात आनंद वाढतो. असा एक अनुभवी तोडगा आहे. अजून एक प्रश्न होता त्या दृष्टीने, अनेक व्यक्तींना खूप मेहनत करून अपेक्षित यश मिळत नाही. या स्टेज काय करावं? पुष्कळ लोक असतात बिचारे, त्यांच्यात कॅपेबिलिटी असते, बुद्धिमत्ता असते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात आयुष्यात यश येतच नाही. काय करावं? ते म्हणतात ठीक आहे सर गुरुजी तुम्ही म्हणता कुंडली वगैरे सगळं आहे, परंतु हे असं होतं कायम का बरं? मग त्यांनाही सांगितलंय की अमावस्याचे हे तोडगे असल्यामुळे अमावस्याच्या दिवशी बेसनाचे 7 लाडू करून घरातला जो मुख्य पुरुष असेल त्याच्यावरून ओवाळून 7 वेळा ओवाळून घराबाहेर ठेवून द्यावे, किंवा जे चौक असेल ठेवून द्यावे. बेसनाचे लाडू बनवावे लागतील तुम्हाला अमावस्याच्या दिवशी, आणि 7 लाडू असे उतरवून कुठेतरी जे 4 रस्ते मिळतात तिथे कुठेतरी ठेवून द्यावे. आता ही श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाचा, परंतु हे अनुभवी तोडगे आहे. याचा अनुभव लोकांना आलेला आहे चांगला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कारण काही विशिष्ट प्रश्नांना अमावस्याचे तोडगे हे प्रभावी असतात असा अनुभव आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. त्याची श्रद्धा तुमची असेल करून पहा आणि अनुभवा, आणि नंतर अनुभव सांगा आणि दुसऱ्यांना सांगा. हे काय चांगल्या गोष्टींचा प्रचार करावा आणि सगळे सुखी व्हावे हा उद्देश मनात ठेवावा, म्हणजे मग आपलं कार्यसिद्धी ही होत असते. तर हा एक अनुभव आहे का 7 बसण्याचे लाडू, अंक संख्येलाही महत्व आहे, 7च करायचे आणि घरातला मुख्य पुरुष, कुटुंब प्रमुख किंवा कर्ता पुरुष कोण असेल त्याच्यावरून ओवाळायचे आणि ठेवून द्यायचे आपल्या चौफलीवर, जेणेकरून त्याचे काही पिढा असतील त्या निघून जातात आणि जीवनामध्ये एक चांगले अनुभव येतात. हे प्रयोग असे करत राहावे. साधारण 5 ते 7 प्रयोगात अनुभव येतो. हे सोपे अनुभवी तोडगे आहे जे केले असताना त्याचे अनुभव तुम्हाला चांगल्या प्रकारे प्राप्त होतो. तर असा हा एकूण आजचा विषय मी थोडक्यात घेतला. हे प्रश्नांना उत्तर दिले काल आलेल्या, पण मुख्य आज पितृदोषाचा मुख्य विषय होता हा, तुमच्या पुढे मांडला. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारावे. मी हे ऑन करतो. अजून आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत. आता व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता, पण आता 2-3 मिनिटं आहेत तर तुमची शंका असेल तर मी निरसन करतो. विचारावे आपण. बोला, कोणाचा काही शंका असेल तर प्रत्यक्ष विचारावी, काही शंका असेल तर बोला. अदरवाईज आजचं आपलं लेक्चर तसं संपलेलं आहे. आता पुढच्या शनिवारी आपण एक वेगळे विषय घेऊन येऊ. तुमच्या सूचना मला जरूर पाठवा, त्याप्रमाणे आपण विषय विचारात घेऊ. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार, बोला बोला. हा सर, पंचमात राहू असेल तरी तो पितृदोष मानला जातो का? पंचमातला राहू पितृदोषकारक 100% आहे, पण तो किती अंशावर आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. अच्छा अच्छा, त्याचाही विचारात आवश्यक आहे. ओके ओके ओके. अंशात्मक स्थिती त्याची बघणं आवश्यक आहे. अच्छा अच्छा, ओके ओके, थँक्यू. अजून कोणाला काही विचारा. हॅलो. हा बोला बोला. सर, मला आता हे तुम्ही पत्रिकेत जसं हे पंचमांश वगैरे सांगतायत ना, तसं मला काही सांगता येणार नाही. पण जर नवरा बायको दोघांना जर कालसर्प दोष असेल तर त्यात मिस्टरांची शांती झालेली आहे कालसर्पाची, माझी झालेली नाहीये. तर त्यासाठी कोणती सेवा करावी? आणि मिस्टरांच्या पत्रिकेत राहू, केतू आणि शनी तिन्हीमुळे पण खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे कोणत्याच कामात त्यांना सक्सेस मिळत नाही. तर त्यासाठी कोणती सेवा करावी? आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये आमचे जे पूर्वज आहेत आमच्यापासून वरती 3री पिढीमध्ये दत्तक गेलेले आहेत. तर त्या पत्रिकेमध्ये सांगितलं जातं की तुमच्यात कोण दत्तक गेलेलं आहे का म्हणून. तर आमचे आजी सासरे दत्तक गेलेले, तर त्याचा दोष माझ्या मिस्टरांच्या पत्रिकेत आहे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीत त्यांना सक्सेस मिळत नाही. पहिली गोष्ट अशी आहे, तर कोणती सेवा करावी? कालसर्प दोष जेव्हा जेव्हा कुंडलीत असतो तेव्हा भगवान शंकरांची उपासना ही फलदायी असते. आता दोघांच्या कुंडलीत कालसर्प कसा आहे, कर्कोटक आहे, कालसर्पाचे वेगवेगळे प्रकार असतात, तर त्याप्रमाणे ते चेक करावे लागतील. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या दोघांच्या कुंडल्या मला व्हॉट्सअपला पर्सनली पाठवा.
म्हणजे मला त्याचा ओके. अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला सविस्तर उत्तर देता येईल. ओके. ओके. पुढचा ओके. प्रश्न थँक्यू कोणाचा सर. आहे? आजच्यासाठी प्रश्न कोणाचा आहे? सर बोला, 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. नमस्ते सर. नमस्कार सर. हॅलो. बोला बोला, येतोय आवाज, बोला. सर, पत्रिकेतल्या दशम स्थानामध्ये मीनेचा गुरु आणि राहू आहे, तर ती पण पितृदोष पकडला जाईल का सर? 100%. जेव्हा जेव्हा गुरु राहूने पीडित असतो तो पितृदोषकारक आहे. त्यामुळे कुंडली चेक करून घ्यावी आणि त्या संबंधितले विशिष्ट उपाय करावे, म्हणजे अधिक प्रभावी जीवनात फल प्राप्त होईल आणि चिंता दुःख कमी आहे. पितृदोषकारक गुरु राहू युती आहे. बरोबर. येस, बरोबर. धन्यवाद सर. थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं आहे? तर आजचं व्याख्यान आज इथे आपण थांबवतोय आणि परत पुढच्या शनिवारी मी लिंक पाठवेल. सगळ्यांनी उपस्थित राहावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आभार.